लॉस कोणाचा झाला माहिती काय सांगतो तुला नंतर. हे जे काय 200-200 100 पडलेत ना दुबारमुळेच पडलेत. स्मिथ फाइटर एक्स्ट्रा प्लेयर. स्मिथ फाइटर आहे ना नाही काय महालक्ष्मी बसने बसनी संघाकडून सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला शुभम, नॉन स्ट्रायकिंग एंडला सौरभ. आणि बॉलिंग मार्गमध्ये स्मिथ शिवलकर, फिरकीचा जादूगर, अंतरम क्रिकेटचा बेतात बादशाह म्हणून आपण रत्नागिरीकडून ज्या खेळाडूकडे पाहतो तो स्मिथ शिवलकर. मुरुगवाडा संघाची आणबान शान, राईट हॅम राऊंड द विकेट. आणि स्ट्रायकिंग एंडला शुभम सोनार. नॉन स्ट्रायकरला सौरभ आणि बॉलिंग मार्गवरती सज्ज झाले तो स्मिथ. मॅच ऑन होते. पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज शुभम, एक आक्रमक फलंदाज. सुरुवात आपल्या संघासाठी कशी करून देतो पाहूया. भंडार गतीने फेकला गेलेला बॉल परफेक्ट यॉर्क होता. फिल्डिंग लाजवाब. फॉलो थ्रू मध्ये शानदार फिल्डिंग पेश केले स्मिथने. परफेक्ट यॉर्क, स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शानदार फिल्डिंग. फायदा इथे मात्र स्मिथला झाला. बॉल फील्ड केल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला थ्रोही केला गेला होता. शुभम पुढे आला होता परंतु परफेक्टली यष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाहीये. त्यानंतर ड्राईव्ह केलेला हा फटका मिड ऑफच्या दिशेने. ओ यस, काय करतोय, रन आउट होईल इथे. अफलातून फिल्डिंग पेश केली गेली. परफेक्ट एंडला केला गेलेला थ्रो. स्मिथ शिवलकरने आपल्या हाताची जादू इथे दाखवली आणि नॉन स्ट्राईक एंडला पोहोचू शकला नाही. तो सौरभ डगआउटच्या दिशेने परततोय. बसनी संघाला बसतोय तो पहिला धक्का, पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. सौरभ यावी डगआउटच्या दिशेने. एक चांगली सुरुवात इथे आपण म्हणू शकतो. चला आपल्या डगआउट मध्ये या. बॅटिंग लाईनअप कम्प्लीट डगआउट मध्ये येऊ द्या. त्यामुळे सगळे एक गडी बाद एक. शुभम वरती सर्वांचं लक्ष असेल. यावी बॅक हँड डिलिव्हरी, पुन्हा एकदा ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. शानदार फिल्डिंग आहे. लाजवाब फिल्डिंग पेश करतोय. फटक्यामध्ये कोणती कमी नव्हती. अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका होता. कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो 30 यार्ड सर्कलमध्ये. परंतु ज्या पद्धतीने त्याने फिल्डिंग केले ना, लाजवाब आहे. आतापर्यंत आपण बॅट्समन आणि बॉलर यांची चर्चा करतो असतो परंतु तेवढाच महत्त्वाचा फिल्डरही असतो. कारण त्यांनी पकडलेली एक कॅच त्यामुळे जिंकली गेलेली मॅच आपण वारंवार पाहत आलोय. त्यामुळे फिल्डर ही तेवढाच महत्त्वाचा जेवढा फलंदाज आणि गोलंदाज महत्त्वाचा असतो. शानदार फिल्डिंग केली गेली. स्मिथ पुढील चेंडू घेऊन. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे तो ओमकार. यावेळी सॉफ्ट हँडली खेळला गेलेला फटका स्ट्रेट येतोय. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. बॉल फील्ड केला गेलाय. थ्रो करतोय. तदवर घेतली गेलेली एक रन. एकाच धावेवरती मानावं लागले इथे समाधान. एक चांगलं बॅटल. दोन तगड्या संघांमध्ये होणारं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील चेंडू लो फुल टॉस होता. पॉईंटच्या दिशेने खेळला गेलाय. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 बॉल चेंडू फील्ड करतोय. एक रन या बॉलवरती ते मिळेल. धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचते आणि थांबते. अतिशय शानदार अशी अजून एक चेंडू बाकी. पुढील चेंडू. ओ क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्क. उत्तरच नव्हतं या फलंदाजाला. डगआउटच्या दिशेने ओमकार. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. फूट अँड बॅट याच्यामध्ये जो ब्लॉक होल असतो त्या ब्लॉक होलला टार्गेट करणारी डिलिव्हरी होती. भन्नाट गतीने फेकला गेलेला बॉल होता. मॅजिक फिंगर
गोलंदाजी इथे म्हणावी लागेल ती स्मिथ शिवलकरची सक्सेसफुल ठरलाय. दुसरा धक्का इथे बसतोय यावी बसनी संघाला. धावसंख्या 2 गडी बाद 4. प्रथम फलंदाजी करत असताना महालक्ष्मी बसनी संघ. पहिलं षटक इथे समाप्त झाले. न्यू बॅटर ईशांत. फलंदाज परेश आपल्याला पाहायला मिळेल जो नॉन स्ट्राईक एंडला आणि बॉलिंग मार्गवरती येतोय. मुरुगवाडाची शान ईशांत. लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड दी विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला शुभम सोनार. बसनीचा एक आक्रमक धडाकेबाज फलंदाज, परंतु यावी त्याला शांत ठेवलं गेले स्मिथ शिवलकरच्या माध्यमातून. हो यस, वेगवान चेंडू होता, परफेक्ट यॉर्क होता. 1 बॉल चेंडू फील्ड केला गेलाय. चांगलं फिल्डिंग इथे सजवले गेले, त्यामुळे 1 रन इथे मिळते ते शुभम याला. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचेल. ईशांत याही वेळी एक जबरदस्त बॉलिंग ऍक्शन, परंतु खराब चेंडू स्वैर पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा एक एक्स्ट्रा रन इथे मिळणार आहे. लो फुल टॉस, बॅट बॉटम एज घेतले. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन एकाच धाब्यावरती इथे समाधान मानावं लागले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉटम एज घेतली आणि यष्टीरक्षकाच्या अगदी जवळून बॉल इथे ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. डिक्लेअर स्वरूपात मिळालेली 1 रन, त्यामुळे स्ट्राईक परेशकडेच राहील. लो फुल टॉस अलॉंग द कार्पेट खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सीमारेषेला खेटून उभा राहिलेला पाहायला मिळतोय. त्याने बॉल फील्ड केलाय. नॉन स्ट्राईकला थ्रो करतोय. तत्वर एक चांगलं कॉलिंग कॉम्बिनेशन या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे जोडल्या जात आहेत. अशाच पद्धतीने प्रत्येक बॉलवरती धाव कशी येईल, एक चांगला फायटिंग स्कोर कसा उभा राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर आणि प्रयत्न करणाऱ्याच्या सोबत परमेश्वर उभा राहत असतो आणि ते प्रयत्न इथे करावे लागतील महालक्ष्मी बसनी संघाला. 1 रन या चेंडूवरती मिळते. स्ट्राईकला शुभम येईल. जास्तीत जास्त स्ट्राईक शुभमकडे कशी राहील या दृष्टिकोनातून ही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एव्हरी गेम. प्रत्येक खेळामध्ये तुमचं प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतं. यावेळी ड्राईव्ह केलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर होऊन क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करून थ्रो करतोय. तत्वर 2 धावा इथे घेतल्या गेल्यात, परंतु क्रीडांगणाच्या अडथळ्याचा फायदा. 3 धावा इथे मिळतील आणि त्यानंतर ओव्हर थ्रो. आणखीन 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. एकूण 4 धावा संघाला इथे मिळतील. 4 धाव्याने धावसंख्या पोहोचली ती 14 या अंकावरती. 2 गडी बाद 14. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. फिल्डिंग लाजवाब झाली, परंतु थ्रो प्रॉपरली झाला नाही. क्रीडांगणाचा अडथळा आणि त्यामुळे ऍडव्हान्टेज इथे मिळाला तो फलंदाजीला आणि त्यानंतर झालेला ओव्हर थ्रो, त्यामुळे 2 धावा एक्स्ट्रा इथे मिळाल्या. सॉफ्ट हँडनी खेळलेला आहे. फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज बॉल फील्ड करेल. तद्वर सहजपणे 1 रन. दरम्यान षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना महालक्ष्मी बसनी संघाची धावसंख्या 2 गडी बाद 15. 7.5च्या सरासरीने चाललेली ही धावगती आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये अजून 30 ते 40 धावा कशा जोडल्या जातील, कशा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न इथे करावा लागेल. परंतु जोपर्यंत शुभम सोनार एका एंड करून मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत अजून आपण 30 ते 35 धावा आणखी ऍड होऊ शकतात अशी अपेक्षा जरूर बाळगू शकतो, कारण त्याची कॅपेबिलिटी, त्याची क्षमता, तेवढी क्षमता त्या फलंदाजाकडे आहे. बस्तीचा एक धडाकेबाज फलंदाज. अंडरआर्म ओव्हरआर्म दोन्ही फॉर्मॅटमध्ये या खेळाडूची चर्चा या पंचक्रोशीमध्ये आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये आपण ऐकत आलोय, पाहत आलोय. असा हा फलंदाज यावेळी स्ट्रायकिंग एंडला असताना बॉलिंग मार्गवरती येतोय मुरुगवाडा संघाकडून नितीन. राईट हँड राऊंड दी विकेट. नितीनवरती दाखवला गेलेला विश्वास. पहिला बॉल खूप वेगवान फेकला गेलेला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 रन संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा स्वरूपात इथे जोडली जाईल. धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचेल. यावेळी यष्टीरक्षकाकडून थोडीशी खराब कामगिरी म्हणावी लागेल आणि प्लस वाईड. एकूण 2 धावा इथे मिळतात. या बोनस स्वरूपात ठरणाऱ्या 2 धावा असतील. धावसंख्या 18. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर नितीन पुढील चेंडू घेऊन. यस, मिड विकेटला खेळलाय. 1 बॉल चेंडू फील्ड करण्याचा इरादा अतिशय सक्सेसफुल ठरतोय.
2 धावे ते मिळतात. तिसऱ्या धावेचा केला गेलेला प्रयत्न आणि पंचांच्या माध्यमातून सक्सेसफुली 3 रन 3 धावा यशस्वीपणे प्राप्त केल्या गेल्यात. एक चांगला कॉलिंग कॉम्बिनेशन इथे आपण पाहिलं. पहिली रन घेतली गेली, फिल्डर जज करताना पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेला, थोडीशी थ्रो चुकीच्या पद्धतीने, त्यामुळे तिसरी धाव घेण्यातही सफल ठरला तो फलंदाज. त्यानंतर अलॉंग द कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीपला आहे, बॉलवरती येईल, थ्रो करेल, तोवर 2 धावा इथे सहजपणे मिळत आहेत. शुभमकडे स्ट्राईक जास्तीत जास्त वेळ राहणं अपेक्षित असेल संघाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर, आणि तेच दृष्टिकोन राखून यावी शुभम फलंदाजी करता येते दिसतोय, जेणेकरून आपल्याकडे स्ट्राईक कशी राहील या दृष्टिकोनातून चाललेला त्याचा प्रयत्न. या दरम्यान खेळला गेलेला हा फटका ग्राउंडला गुदगुल्या करत लॉंग ऑफच्या दिशेने, आणि याही चेंडूवरती मिळतात ते फक्त आणि फक्त 2 धावा. धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. यस, यावी ताकदीने खेळला गेलेला फटका आहे, सरळ जातोय. लॉंग ऑनला असलेला क्षेत्ररक्षक अथर्व याच्या हातामध्ये. तिसरा धक्का यावी बसलाय तो बसनी महालक्ष्मी संघाला. महत्वाचा मोहरा, हुकुमाचा एका, गेम चेंजर, मॅच विनर शुभम यावी डगआउटच्या दिशेने परतलाय. कोणतीही चूक केली नाही, अतिशय लाजवाब जज केलं, ऍडजस्ट केलं, आणि त्यानंतर पकडला गेलेला एक अप्रतिम झेल इथे आपण पाहिला. त्यामुळे शुभम यावी डगआउटच्या दिशेने परततोय. थोडासा निराश आहे, चेहऱ्यावरती निराशा जरूर दिसते, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी अपेक्षित होती ती तिथे झाली नाही आपल्या संघाकडून. मनोज एक ताकदवान खेळाडू आहे मनोज, आणि फिरकीचा जादूगर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, परंतु यावी फलंदाजीमध्ये कोणती जादू, कोणता जलवा तो बिखरतोय ते इथे पाहणं अपेक्षित असेल, आवश्यक असेल. नितीन बॉलिंग मार्ग होती, अजूनही 2 चेंडू बाकी असताना स्ट्रायकिंग एंडला मनोज. या आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन बिग हिट करण्याचा प्रयत्न, पायावरती आदळलाय बॉल. लेग बायच्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. मैदानात दाखल झाल्या मोठा फटका खेळायचा हा एकमेव इरादा मनोजने आखला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्नही केला, आणि याही वेळी मात्र परेश नाकाम ठरतोय. थोडीशी मिसफील्ड झालेली ती पाहायला मिळाली. 1च रन इथे मिळेल, आणि दरम्यान 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना महालक्ष्मी बसनी संघाने धावा बनवल्या 26-27 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले. माफक असं लक्ष आहे. पाहूया कशा पद्धतीने स्मिथ फायटर तृप्तीस्फोट माफ करा, अजूनही 6 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27, 4 गडी बाद. शेवटचं षटक प्रगतीपथावरती सूरज उर्फ पल्ला. खेळला गेलेला फटका 30 यार्ड सर्कलमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 रन इथे मिळाले. धावसंख्या 28 या अंकावरती जाऊन पोहोचते. यावेळी स्ट्रायकिंग एंडला परेश येईल. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि जी लांबी अपेक्षित होती गाठू शकला नाही. क्षेत्ररक्षकाने पकडलेले एक अप्रतिम झेल इथे पाहायला मिळतोय. त्यामुळे माघारी यावं लागतंय ते परेश याला. परेशच्या स्वरूपात बसतोय तो चौथा धक्का.
शानदार फिल्डिंग इथे सजवली गेली आणि तेवढी जबरदस्त अशी फील्ड त्याने पेश केले. त्यामुळे 5वा धक्का इथे बसलाय तो संघाला. न्यू बॅटर मंथन. बिग हिट करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न, परंतु परफेक्टली मिडल आणि टाइम झाला नव्हता. ज्या पद्धतीने लांबी अपेक्षित होती ती अपेक्षा इथे गाठू शकला नाहीये बॉल. त्यामुळे क्षेत्ररक्षकाने इथे कमाल केले. दोन्ही झेल अतिशय अप्रतिम रित्या वेल चेच करून पकडले गेलेले आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यामुळे यशस्वी ठरलाय तो पल्ला. धावसंख्या 28, 5 गडी बाद. सूरज राईट हँड राऊंड द विकेट. स्ट्रेट खेळ आहे. लॉंग ऑनला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आणखीन एक अप्रतिम झेल इथे पकडला गेलाय. आपण सुरुवातीपासून चर्चा करत होतो बेस्ट ऑफ प्लेअर सीमारेषेच्या दरम्यान ठेवणं अपेक्षित असतं, आवश्यक असतं आणि तेच बेस्ट ऑफ प्लेअर यावी मुरुगवाडा संघाकडून आपण पाहिलेत. अथर्व असेल लॉंग ऑनचा खेळाडू, त्या ते 4ही खेळाडू आणि याच दरम्यान पल्लाला इथे संधी आहे या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक साधण्याची. या बॉलवरती जर विकेट प्राप्त केली तर या 6व्या पर्वामधील 2026च्या या चॅम्पियन ट्रॉफीमधील पहिला गोलंदाज ठरू शकेल. हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल तो सूरज उर्फ पल्ला. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना इथे दिसतोय. प्रतीक स्ट्रायकिंग एंडला. हॅट्रिक बॉल घेऊन पल्ला सज्ज होईल. या सॉफ्ट हँडी खेळ आहे. मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आलाय बॉलवरती, थ्रो केलाय. 2 धावा या बॉलवरती प्राप्त करेल. धावसंख्या 30. डिफेन्सिव्ह अशी फलंदाजी, परंतु यावेळी मात्र फटका चुकलाय. बॉटम एज घेताना पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेग एम्पायरला क्रॉस करून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा या बॉलवरती ही सहजपणे मिळवल्या गेल्यात. कोणताही मोठा फटका आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये, परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करून धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा एक यशस्वी प्रयत्न या जोडीकडून आतापर्यंत झालाय. कारण काळानंतर ठराविक वेळानंतर पडत गेलेल्या विकेट, त्यामुळे अडचणीत आलेला बसनी संघ यस या चेंडूवरती इथे रनआउट होतोय. आणि यावेळी मात्र निर्धारित 4 षटकांचा गीत समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना आपण महालक्ष्मी बसनी संघ पाहिला. 7 गडी बाद 32 धावा बनवल्या गेल्या. 33 धावांचं लक्ष स्मिथ फायटर तृप्तीस्फोट मुरुगवाडा संघासमोर ठेवले गेले. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ विजयी ठरणार आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. महालक्ष्मी बसनी संघ यावेळी प्रथम फलंदाजी करताना इथे आपण पाहिला जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात इथे झाली नाही. एका बाजूने शुभमने चांगले प्रयत्न केले, परंतु कोणतेही मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले नाही. आणि त्याला कारण असेल ती स्मिथ फायटर्स मुरुगवाडा संघाची गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजीने आपल्यावरती दाखवला गेलेला विश्वास आपल्या माध्यमातून त्यांनी पेश केला. चांगली गोलंदाजी, अचूकता, टप्पा आणि त्याचबरोबर फिल्डिंगच्या माध्यमातून मिळालेला सपोर्ट आणि त्यामुळे पकडले गेलेले 3 अप्रतिम झेल, त्यामुळे पूर्णपणे बिघडलेला खेळ पाहायला मिळाला तो महालक्ष्मी बसनी संघाचा. थोड्याच वेळात दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होईल. 24 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता इथे राहणार आहे. महालक्ष्मी बसनी संघाच्या माध्यमातून केल्या गेलेल्या 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष स्मिथ फायटर्स मुरुगवाडा संघासमोर. हॅलो, यानंतर होणारा सामना
शिवगर्जना निकोल विरुद्ध सामपेठ किल्ला. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. शिवगर्जना निकोल सामपेठ किल्ला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी त्वरित या. बॉलिंग मार्क होती शुभम. महालक्ष्मी बसनी संघाचा अष्टबैलू खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला स्मिथ शिवलकर. या सुरुवातीपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. विकेट करण्याचा प्रयत्न होता पण तो प्रॉपरली टाइम करू शकला नाहीये. त्यावर एक रन एका धावेने संघाचा आणि स्वतःचं खातं ओपन करताना आपण स्मिथ शिवलकरला इथे पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला अथर्व इथे राहील. शुभम. यस फटका लाजवाब. बॉल सीमारेषेच्या बाहेर दणदण करत चाललाय आणि अथर्वच्या बॅट मधून चौकार इथे पाहायला मिळतोय. दोन शिवलकर बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्टीव वॉ आणि मार्क वॉ नंतर जर सुपर डुपर हिट जर जोडी कोणती असेल तर मुरुगवाड्या संघाची ही जोडी आहे. एका बाजूला स्मिथ शिवलकर दुसऱ्या बाजूला अथर्व शिवलकर. दोनों बाई दोनों तरफ से तबाही अशी ओळख राहिलेली ही मुरुगवाडा संघाची जोडी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक यावी. बॉल सीमारेषा पार. षटकार. आपण थोड्याच वेळात चर्चा केली. दोनों भाई दोनों तरफ से तबाही. यावी स्मिथ शिवलकर नॉन स्ट्राईक एंडला परंतु यावी अथर्व धमाका करताना आधीच्या चेंडूवरती लगावला गेलेला चौकार आणि त्यानंतर फुल कॉन्फिडन्सने खेळला गेलेला हा षटकार आहे. धावसंख्या 11. आक्रमणाला केली गेलेली सुरुवात. अथर्व ऑन फायर आणि त्यानंतर इथे मात्र दबाव शुभम वरती पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर आहे बॉल. त्यानंतर बाईच्या स्वरूपात एक रन एकूण 2 धावा इथे मिळत आहेत त्या संघाला. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. शुभम वरती हल्ला चढवण्याचा एकमेव इरादा इथे स्पष्ट केला गेलाय तो मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर स्मिथ शिवलकरच्या बॅट मधून निघालेला आणखी एक ब्रँडेड स्ट्रोक आहे. ही खासियत आहे स्मिथ शिवलकरची. हेलिकॉप्टर उडवलं आणि लँडिंग झालं ते सीमारेषेच्या बाहेर. ज्याच्या वेळी त्याला मिडल लाईनला बॉल मिळेल, मिडल स्टिकला टार्गेट करणारा बॉल मिळेल त्यावेळी अशाच पद्धतीचं हेलिकॉप्टर आपल्याला उडताना पाहायला मिळणार आहे. यस याही वेळी स्क्वेअर लेग डीपला खेळला गेलेला फटका होता. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या पोहोचली 21 या अंकावरती. काय तुफानी फलंदाजी चालली शिवलकर बंधूंची. अथर्व कमाल आहे तर स्मिथ शिवलकर धमाल आहे आणि या दोघांच्या माध्यमातून इथे मात्र धुमाकूळ झालेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. शुभम पुढील चेंडू घेऊन. स्मिथ शिवलकर सज्ज. यस याही वरती बिग हिट बिग हिट बिग हिट वंस अगेन. ये दिल मांगे मोर. बिग हिट ये 6. शानदार शॉट आहे. अफलातून शॉट इथे पाहायला मिळतोय. स्मिथ शिवलकरच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. धावसंख्या 27 या अंकावरती. विजयासाठी षटकाराची आवश्यकता इथे असेल. 6 धावांची आवश्यकता आहे. सौरभ बॉलिंग मार्गवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 27. खूप महागडं षटक पाहायला मिळालं. 1 रन इथे घेतली गेले प्लस नो बॉल. एकूण 2 धावा इथे मिळतील. बोनस स्वरूपात मिळालेल्या या 2 धावा. धावसंख्या 29. या मी वाईट बॉलचा इशारा. 1च रन इथे मिळते. सामन्याला लवकरात लवकर संपवण्याचा इरादा इथे आहे आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला खेळला गेलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचली ती 32 या अंकावरती. विनिंग रनची आवश्यकता. पाहूया सामना कशा पद्धतीने समाप्त करतो तो स्मिथ शिवलकर. फेकला गेलेला हा बॉल आडव्या बॅटने करायचा होता वार. बॅट बॉलचं कनेक्शन नाही झालंय. निर्धाव चेंडू त्यामुळे आणखीन एका बॉलची आपल्याला वाट पाहावी लागेल.
आणि त्यानंतर लगावला गेलेला हा शानदार असा 6 आहे. MS धोनी स्टाईल मध्ये सामना इथे समाप्त करतोय तो स्मित शिवलकर. एक धमाकेदार विजय इथे सेलिब्रेट करताना पाहायला मिळणार आहे. स्मिथ फायटर तृप्ती स्फोट मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून आक्रमण इथे चढवलं गेलं. एका बाजूने अथर्वने केलेला हल्ला तर दुसऱ्या बाजूने स्मिथ शिवलकरने मारलेला धावांचा डल्ला आणि त्याचमुळे या सामन्यामध्ये विजयी ठरलाय तो स्मिथ फायटर तृप्ती स्फोट मुरुगवाडा संघ. विजयी संघाचा हार्दिक